पार्थनी म्हटलं आधीच्या व्हिडिओमध्ये मी नकातून बोलते असं वाटतं, त्यामुळे मी आता घशातून बोलतेय. काय आवडतो? अरे ट्रिपचा लाडूचा नाही. बोर व्हायला लागल्यावर माणूस काही पण करतो. तनी पाठ. हॅलो, आम्ही जाणार आहे व्हिएतनामला. फॅमिली ट्रिप आहे आमची ही. तर मग त्याच्यासाठी आम्हाला बॅकपॅकिंग वगैरे करायची आहे. आम्ही थर्सडेला जाणार आहे, तसं आता सॅटर्डे चालू आहे, बट बिकॉज नंतर वेळ मिळणार नाही वीकडेजमध्ये कामामुळे वगैरे, म्हणून आम्ही वीकेंडलाच मेजॉरिटी पॅकिंग करून ठेवणार. आता आपण आंघोळ केलेली आहे, देवपूजा केलेली आहे, हॉटेल बुकिंग्स केलेले आहेत, फॉरेक्स बुक केलेलं आहे. आता आपण इस्त्री करतोय. फायनल पॅकिंग आजच करायला लागणार. वीकडे मध्ये वेळ मिळत नाही, काम करावं लागतं. तर मग 5चे कपडे ऑलरेडी इस्त्री झालेत. आईनी काल भरपूर कपडे ऑलरेडी इस्त्री करून ठेवलेले आहेत. आता मला करायचं आहे. इस्त्री करायला घेऊया. मला काय एवढी छान इस्त्री करता येत नाही, प्रयत्न. तर मग बोलायला काय नाही. इस्त्री करता करता मी तुम्हाला सांगेन आम्ही व्हिएतनामवर कसा आलो होतो. ऑन आहे ना? आहे ऑन आहे. आईनी दानांगचे स्ट्रीट्स बघितले, बाना हिल्स बघितलं, आणि मग व्हिएतनामलाच जायची इच्छा झाली तिला. दुसरं काय आवडेनाच, एवढं व्हिएतनामला जायची इच्छा झाली. आणि आम्ही क्रिश महाडिकचे व्लॉग पण बघितले होते व्हिएतनामचे. छान जागा आहे आणि ऍक्सेसिबल पण आहे. आम्ही स्वतःच पूर्ण प्लॅन केलेला आहे. आम्ही म्हणजे माझ्या मदरनी दिवसभर युट्यूब व्हिडिओज बघून आयटेनरी बनवली आहे, फ्लाईट्स बुक केलेले आहेत, हॉटेल्स बुक केलेले आहेत, टूर्स सगळं बुक केलेलं आहे. तिन्हीच केले सगळं. आम्ही नुसतं जायचं काम करणार आहे. किती दिवसांची? 9 दिवसांची ट्रिप आहे आमची. त्याच्यात तेलाची बाटली वगैरे, त्या ब्लू वाला तेलाची बाटली ठेवूया. ते पडलं तर ते ब्लू वाला खराब झालं तरी चालतंय, हे मी वापरते ना. बरं, त्याला कसं ठेवायचं तसं ठेव, काढून ठेवलंय. इस्त्रीच होत नाहीये. मग मोठं कर की, वाढव की. ऑलरेडी जास्तच आहे. तर मी कुठे होते? व्हिएतनाम. व्लॉग का बनवतोय? मेमरी कॅप्चर करायला, आठवण म्हणून. ऑब्व्हियसली ह्याच्या आधी कधीच केलेलं नाहीये हे काही. पार्थनी म्हटलं आधीच्या व्हिडिओमध्ये मी नाकातून बोलते असं वाटतं, त्यामुळं मी आता घशातून बोलतेय. फर्स्ट टाइम आहे हा आमचा ट्रायल व्लॉग चालू आहे. काय तिकडं आधीच असं डायरेक्ट चालू नको करायला म्हटलं. फेल व्हायचं आहे, घरी होऊ दे फेल, तिकडे जाऊ नको, तिकडे वेळ नाही मिळणार कारण की. तर मग आमची रात्रीची फ्लाईट आहे मुंबई पासून. समथिंग 4-5 आवर्सची फ्लाईट आहे. तिथे 5:30ला पोहोचू, तिकडच्या टाईमच्या 5:30ला पोहोचू. ते पण फिगर आउट करणं अवघड होतं, पण एअर तिकीट चांगलं पडतात. तिकडच्या टाइमच्या हिशोबानेच आमचं तिकीट होतं, ते मला माहित नव्हतं. पण कॅब बुक करायची आहे मुंबई पर्यंतची. ओके, ते राहिलेलं आहे, बघू आता त्याचं. आता आमची फायनल तयारी चालू आहे. बॅगा सगळ्या भरल्या गेल्या आहेत, पण काय लास्ट मिनिट बॅगांची तयारी नेहमी असणारच आहे. खूपच जास्त पसारा आहे घरात. आता मला एक पिंपल पण आला बरोबर जाण्याच्या आदल्या दिवशी. हे बघा माझी माता केस वगैरे सगळं सेट करून आलेली आहे. आम्ही असेच आहे. तर मग आता उद्या आम्ही 2 वाजता निघणार आहे. कॅब बुक केलेली आहे. भेटूया मग. पॅकिंग वगैरे सगळं झालं. चांगल्या ट्रिपची प्रार्थना चालू होती, आणि आमच्या भावाला काय माहिती मी व्हिडिओ काढते तर फनी वाटतंय. बघा आमच्या मगाशी
माझा रेकॉर्ड ऑलरेडी करून झालेला आहे व्हिडिओ, पण मी माईक ऑन करायचं विसरलो. ह्या आमच्या बॅगा 4 सूटकेस आणि 2 सॅक आहेत. काय असते काय असंच बोलतात लोक. तुम्ही विचार करत असाल 3 जणांमध्ये 4च बॅगा, 6 बॅगा नेऊ शकतो. आम्ही 2 तिकडून आणणार आहे. सगळं बसवलंय 4 बॅगांमध्ये, 2 तिकडून आणणार मस्त नवीन नवीन. तुम्हाला काय म्हणायचं आहे? शेवटचे लाडू खाल्लं चाललंय. काय आवडतो. अरे ट्रिपचा काय बोलला, लाडूचा नाही. ट्रिप मध्ये लाडूला जास्त मिस करायला नको म्हणून आत्ताच खाऊन घेते. ट्रिप साठी ऑब्विसली खूप एक्साइटेड आहे. मुलांच्या बरोबर फर्स्ट टाइम इंटरनॅशनल. माझी आई ऑलरेडी इंटरनॅशनली फिरून आलेली आहे. ऑस्ट्रेलियाला, साऊथ आफ्रिकाला. आम्हाला पण जायचं होतं US ला. आम्ही पण ऑस्ट्रेलियाला जाणार होतो, पण कोविड आलं त्याच्यामध्ये, म्हणून ते झालं नाही. तर मग त्यामुळे आता आम्ही चाललोय व्हिएतनामला, ऑस्ट्रेलियाला नाही. पण हे आमचं एक स्वप्न होतं, इंटरनॅशनल ट्रिप करणं, आणि ते आम्ही आता खूप मेहनतीनंतर साकार करायला लागलोय. मग आता आपण भेटूया एअरपोर्ट. हॅलो. जरा जास्तच लवकर आलो आम्ही. 2ला निघालो होतो. वाटलं होतं ट्रॅफिक वगैरे लागेल, पण तसं काहीच नाही झालं. 5:30लाच पोहोचलो. फ्लाईट 11ची. चेक इन काउंटर सुद्धा चालू झालेलं नाहीये. खूप वेळ लागणार आहे आता. आपको कुछ कहना है? युअर फर्स्ट एक्सपिरियन्स इन इंटरनॅशनल एअरपोर्ट. आई, तुला काय बोलायचंय? विथ माय किड्स. किड्स. 23 आणि 20 वर्षाची मुलं, किड्स. मुलं हे किड्सच असतात आई वडिलांसाठी केव्हा. बरोबर. तर मग आई, काय प्लॅन आहे? प्लॅन तसा इझी आहे, सिम्पल आहे. इथून जायचं हनोई. हनोईमध्ये आपले 3 दिवस आहेत. त्यानंतर दानांग मध्ये 2 दिवस आहेत. मग होचिमिन सिटी आहे, होचिमिन मध्ये 2 दिवस आहेत. सो तिथून हनोई, तिथून 2 डोमेस्टिक, आणि मग परत रिटर्न आपलं होचिमिन मधून आहे. हनोई मध्ये आता गेल्यावर बघूया. फर्स्ट डे तरी आपण असाच फ्री ठेवलेला आहे स्वतः एक्सप्लोर करण्यासाठी. नेक्स्ट 2 डेज तुम्हाला कळेलच हळूहळू. त्याच्या टूर बुक्स आहेत. आय डोंट नो व्हॉट विल हॅपन, कारण फर्स्ट डेला तिथे खूप जास्त पाऊस आहे, तर कदाचित एक टूर कॅन्सल होईल. पण आपल्याकडे बॅकअप प्लॅन ऑलरेडी तयार आहे. जरी तो प्लॅन कॅन्सल झाला तरी दुसरा आहेच. बघू आता कसं कसं होतंय. हे सगळे प्लॅन आईनीच बनवलेले आहेत. दुसऱ्या वेगवेगळ्या ट्रॅव्हल ग्रुप्सचे आयटनरीज बघून जरा जास्तच लवकर आलोय. एवढं लवकर येण्याची एक्सपेक्टेशन नव्हते. आता 3 तास टाइमपास करायचा आहे, मग फायनली आम्हाला आज जाता येणार आहे. ठीक आहे. शॉपिंग खूप करायची प्लॅन आहे. असं काही खूप नाही, पण शूज घ्यायचे आहेत, बूट घ्यायचे आहेत मला. तेवढंच इच्छा आहे. बघूया मग काय काय होतं. पॉवर बँक, लॅपटॉप, ई-सिगारेट, लाइटर, and coconut is not allowed in check-in luggage. म्हणजे कोकोनट कोण घेऊन जात असेल? अख्खा कोकोनट चेक-इन बॅग. आधीचे सगळे पॉवर बँक, ई सिगारेट, लाइटर आणि नंतर कोकोनट. त्यांना विजय बॅग उघडून कोणाच्या डोक्यावर पडायचं, त्यामुळे कोकोनट अलाउड नाही. आम्ही आता एवढ्या लवकर आलो, त्यामुळे आम्ही ब्लॉगिंग करून घेतोय. थोडं रील्स पण बनवणार आहे, पण आज जाऊन बनवणार आहे. इथं एवढं काय बनवायची इच्छा होईल. जागा पण नाही, खूप गर्दी आहे. आज पण नसेलच गर्दी. काय माहिती, आज वीकडे आहे, कमी असू शकतं. पण वेकेशन सीझन असल्यामुळे खूप गर्दी आहे.
आम्हाला ऍक्च्युली इथे खूप छान सिटिंग एरिया तिथे बसायचं होतं, पण जागाच नाही, सगळं भरलेलं आहे. आता दिसते सगळे फिरंगी बसलेले आहेत तिथे. आपल्याला जागा नाही आहे, त्यामुळं थांबायचं त्यांच्या जाण्यासाठी. ते पण जाणारच असतील, सगळेच जण आमच्या सारखे एवढे लवकर येऊन बसलेले नसतील होपफुली. बोर व्हायला लागल्यावर माणूस काही पण करतो. कनी पार बोलो ना हमारा चेकिंग बोलो ना, हम यहाँ बोर हुए, बहुत ज्यादा बोर हुए. आम्ही जेवायला बसायला जागा शोधतो. भुका लागल्यात लई, खाऊन घेऊ. मस्त मस्त फ्राईड राईस आणलाय डब्यात. इथे खूप महाग मिळतं, कारण की सगळं कितीला आहे? छोटा कैफे 450 रुपीज, मीडियम साइज 500 and थोड़ा बिग साइज 550. यामुळे आम्ही डबा पॅक करून आणला. आता फक्त जागा पाहिजे बसायला. जागा असते, हा फूड असते. कोर्ट्स आहेत पुढे, आपण तिथे बसून हा. डिनर करू. हे बघ, आपल्याला गेट 76 ह्या साईडला जायचं, गेट 65 to 86. हा काय आपलं 76. आम्हाला एवढे फॅमिलीज दिसले हानोईला जाणारे, पण आता कुठं गायब झालं माहित नाही. ते टूरवाले असतील, पण आम्ही टूरवाले नाही ना. हा हात दुखायला लागला. तर मग जागा मिळाली आहे आम्हाला. ओ शिट, माईक खूप जवळ होता. खायला चालू केलेला आहे. मस्त मस्त फ्राईड राईस. मी पण खाते आता सध्या तरी मुव्हिंग एस्केलेटरवर आहे आम्ही. वेगळा एक्सपिरियन्स आहे खूप जास्त असं जाणं. मग अशी रील बनवून घेतली. बघा मागे, हे मागे बघा की